पालक ही अशी भाजी आहे ना की काही जणांना खूपच आवडते आणि काही जणांना अजिबात आवडत नाही। मला तर पालक खूप आवडतो। या पालकाच्या कढीमध्ये 2 चमचे चणा डाळ आणि 2 चमचे मी शेंगदाणे जे आहे ते भिजवून घालत असते। अर्धा तास अगोदर चणा डाळ आणि शेंगदाणे भिजत ठेवलेत। रात्रीच एक गड्डी पालकची मस्त निवडून ठेवली, त्यातली अर्धीच गड्डी आपल्याला इथे वापरायची। 2-3 पाण्याने मस्त पालक जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलाय आणि एकदम बारीक आपल्याला पालक इथे चिरून घ्यायचंय। पालकाची जी कढी आहे ती भातासोबत अतिशय भारी कॉम्बिनेशन आहे, तर म्हणून मी भात बनवून घेते एका साइडला आणि कढी बनवायला सुरुवात करतोय। 1 ते 1.5 कप आपण इथे दह्याचा वापर करणार आहोत। यामध्ये 3 चमचे आपल्याला बेसन घालायचे, बेसन जास्त वापरू नका। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा मी इथे लाल तिखटाचा वापर करतेय। सगळं छान मिक्स करून घ्यायचंय। गरज असल्यास आपल्याला यामध्ये थोडं पाणी पण आपल्याला घालायचंय। तर पाणी घालून मस्त हे सगळं एकत्र करून घेते। हा बाउल थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून आपण इथे कढी बनवायला सुरुवात करूया। या कढीसाठी खरं तर तेलाची किंवा तुपाची फोडणी दिली जाते, तुम्हाला जे हवं ते तुम्ही इथे वापरू शकता। तर मी इथे तेल घातलंय, यामध्ये मोहरी, जिरं आणि मेथी दाणा जो असतो तो थोडा थोडा वापरलाय। हिंग आपल्याला घालायचंय। उभ्या चिरून आपल्याला इथे मिरच्या 3 ते 4 वापरायच्या आहेत। त्यानंतर भिजवलेले डाळ आणि शेंगदाणे जे आहेत ते इथे घालून आपण व्यवस्थित 2 मिनिटांसाठी परतून घेऊया। पूर्ण पालक जो आहे तो व्यवस्थित इथे काढून घेते आणि यावरती लगेचच मीठ घालून घेते। 2-3 मिनिटांसाठी हा पालक जो आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे। थोडा वेळ झाकण ठेवते, अगदी 1 ते 1.5 मिनिटांसाठी। इथे भात तयार झालाय। भाताचा गॅस बंद करून मी झाकण ठेवून मस्त वाफ आणतेय। इथे पालक तुम्ही बघू शकता, मस्त असा पालक आपला शिजलेला आहे। त्यानंतर लगेचच बेसनचे जे आपण मिश्रण बनवून ठेवलंय ते पूर्ण मिश्रण यामध्ये काढतेय। गॅसची फ्लेम इथं मंद ठेवतेय आणि थोडंसं पाणी पण मला वाटतं इथे जरूरत आहे, म्हणून पाणी पण मी घातलेलं आहे। तर किती पातळ तुम्हाला कढी आवडते त्या हिशोबाने तुम्ही पाणी वापरायचे। एकसारखं इथं मंद आचेवरती आपण ही कढी जी आहे ती ढवळून घेतोय, त्याला उकळी आणायची आहे। तर दुसऱ्या गॅसवरती मी कढी काढून घेतली। इथं तडका द्यायचा म्हणून तूप घेतले 2 चमचे, जिरं मोहरी घातली, लसणाच्या कुड्या मस्त टेचून घातल्यात आणि लाल सुक्या मिरच्या ज्या आहेत त्या मी इथं वापरल्यात। कढीपत्त्याची भरपूर पानं इथं घातलेली आहेत। जेव्हा लसूण मस्त लालसर होतो त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून काश्मीरी मिर्च जी आहे ती 1 चमचा इथं मी वापरतेय। काश्मीरी मिर्च घातल्यामुळे कढीला खूपच छान रंग येतो आणि हा तडका मस्त कढीवरती आपण काढून घेऊया। त्या अगोदर थोडीशी साखर मी या ठिकाणी ऍड केलेली आहे, साखरेमुळे चव खूप छान येते। हा तडका इथे काढून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे। 1 चमचा कसुरी मेथी आपण सगळ्यात शेवटी घालतोय। मस्त हेल्दी अशी पालक कढी आपली तयार झाली आहे। खरंच ही रेसिपी कधी बनवली नसेल तर नक्की बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला प्लीज विसरू नका। भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।